अमेरिका, इस्रायल आणि इराण त्यांचं जे आता सध्या एक भीषण युद्ध चालू आहे. तर त्या युद्धामध्ये इराणचा निभाव लागेल का? किंवा इराण किती दिवस निभाव लागेल किंवा निभाव लागेल का नाही? असा एक प्रश्न बऱ्याच लोकांना आपल्यालाही पडलेला आहे. मग हा प्रश्न आपल्याला पडला तर तो अमेरिकन एस्टॅब्लिशमेंटला, अमेरिकन आर्मीला तो पडला नव्हता का? तर तो पडला होता. आणि तो जवळपास 30 वर्षापूर्वी हा प्रश्न त्यांनी अ, अ, तसा त्यांना तो प्रश्न पडला आणि तो सॉल्व्ह करण्याचा पण त्यांनी प्रयत्न केला होता. तर या संदर्भात एक खूप महत्त्वपूर्ण घटना घडून गेली होती 20-25 वर्षापूर्वी. तर त्याचं नाव आहे मिलेनियम चॅलेंज MC2. तर हे होतं काय? तर हाच प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी की आपण जर उद्या कदाचित आपल्याला मिडल ईस्टमध्ये जर युद्ध करायची गरजच पडली, तर त्यावेळेस आपले युद्ध टॅक्टिक्स काय असतील? आपण जेव्हा युद्ध करू त्यावेळेस शत्रू पक्षाचा पर्टिक्युलरली त्यांनी टार्गेट केलं होतं इराण किंवा इराक. तर हे लोक आपल्याशी कसे लढतील आणि त्यावेळेस आपण त्यांच्या विरुद्ध व्हिक्ट्री कशी अचीव्ह करू, याच्या संदर्भात एक त्यांनी प्लॅन बनवला होता. आणि मोस्टली हा प्लॅन डेव्हलप केला होता त्यावेळेचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री असलेले डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी. आणि या प्लॅनला त्यांनी नाव दिलं होतं RDO, रॅपिड डिसायसिव्ह ऑपरेशन्स. म्हणजे आपली जी आर्मी आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ही जी पूर्ण डिफेन्स सिस्टीम आहे ही म्हणजे टॉप नॉच स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजीज अँड सगळ्या अत्यंत आधुनिक असलेल्या मॉडर्न वेपनरीज घेऊन ह्या जेव्हा प्रत्यक्ष रणभूमीवर उतरतील, बॅटल ग्राउंडवर उतरतील, तेव्हा आपण इतक्या भयंकर पद्धतीनं आपण अटॅक करायचा पुढच्या एनिमी पार्टीचा, की त्यांना काही विशेष सवलत मिळायच्या आतच आपण जवळपास हा विजय निश्चित करून टाकून त्यांना पराभूत करायचा. अशा पद्धतीची RDO स्ट्रॅटेजी त्यांनी डेव्हलप केली होती. तर ही जी प्लॅन, हा जो ब्ल्यूप्रिंट त्यांनी तयार केला होता, या ब्ल्यूप्रिंटला टेस्ट करण्यासाठी त्यांनी मिलेनियम चॅलेंज एक वॉर गेम, एक सिम्युलेशन गेम त्यांनी डेव्हलप केला. आणि त्या पद्धतीचा वॉर गेम प्रत्यक्षात किती इफेक्टिव्ह आहे याचं एक सिम्युलेशन्स त्यांनी केलं होतं. त्याच्यासाठी काय केलं की अमेरिकेच्याच आर्मीचे त्यांनी 2 ग्रुप पाडले. त्यातला एक ग्रुपला नाव दिलं त्यांनी ब्लू डिव्हिजन आणि दुसरी होती रेड डिव्हिजन. तर ब्लू डिव्हिजन ही ॲज अन अमेरिकन सोल्जर म्हणून त्या वॉरफील्डमध्ये उतरणार होती. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र, हत्यारं, एव्हरीथिंग, म्हणजे स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी असलेली सगळी काही ॲम्युनेशन्स होती ती सगळी त्यांच्याकडे असणार होती. आणि दुसरी जी रेड डिव्हिजन होती ती शत्रुपक्ष म्हणून काम करणार होती, आयदर इराक और इराण. आणि शत्रू कशा पद्धतीने विचार करेल याचं एक स्वातंत्र्य त्यांना ते दिलं होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीनं हा डिफेन्स लढवायचा आणि हा ब्ल्यूचा अटॅक तुमच्यावर होणार आहे. आणि मग हा सिम्युलेशन्स त्यांनी तिथे स्टडी करून बघितलं. तर ह्या रेड टीम जी होती, जी इराण किंवा इराक म्हणून लढणार होती, तर त्या डिव्हिजनचं नेतृत्व, त्या डिव्हिजनची कमांड त्यांनी दिली होती रिटायर्ड लेफ्टनंट जनरल पॉल व्हॅन रॅपरला. जनरल रॅपर हे एक अत्यंत डेकोरेटेड अमेरिकन नेव्ही सीलचे ऑफिसर होते, कमांडर होते. आणि त्यांच्याकडे कमांड होती. आणि रॅपर हे एक अनकन्व्हेन्शनली विचार करणारे म्हणून खूप फेमस होते आणि त्यांच्यामुळेच कदाचित ही कमांड त्यांना दिली होती. आणि ही जेव्हा वॉर टॅक्टिक्स सुरू झाली, हा सिम्युलेशन जेव्हा अनफोल्ड झाला ग्राउंडवर, तेव्हा जनरल रॅपरनी काय केलं की ते नो की तुमच्या विरुद्ध जी आघाडी आहे, तुमच्या विरुद्ध जो शत्रू सैनिक आहे, दे आर हॅव्हिंग व्हेरी ॲडव्हान्स काइंड ऑफ टेक्नॉलॉजीज. आणि तुमच्या काही तासातच तुमचे सगळे कम्युनिकेशन, तुमचे रिसोर्सेस, सगळे सिस्टीम्स ते उद्ध्वस्त करणार आहेत. तेव्हा जनरल रॅपरनी अत्यंत अनकन्व्हेन्शनल पद्धतीनं हे वॉर लढायची टॅक्टिक्स हुडकून काढली. किंबहुना अनकन्व्हेन्शनल पद्धतीनं जसं लढलं जातं त्या पद्धतीनं लढायची त्यांनी सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला माहिती, तुमचे कम्युनिकेशन्स ठप्प होणार आहेत. त्यानंतर हे कम्युनिकेशन सगळे मोटरसायकलवरून पाठवणे किंवा प्रेयर थ्रू काही मेसेजेस सेंड ऑफ करणे, फ्लॅग्स थ्रू काही तुमची कमांड डिसेंट्रलाइज करणे, या पद्धतीचं त्यांनी पूर्ण जाळं आपल्या एरियामध्ये विणलं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची मिलिटरी टॅक्टिक्स, अटॅक टॅक्टिक्स त्यांनी वापरली, ते म्हणजे स्वार्म ऑफ अटॅक. म्हणजे जेव्हा तुमची नेव्हल कमांड अमेरिकेची रेड आर्मी, ब्ल्यू आर्मीची एस्टॅब्लिश होती तिथे होर्मुझच्या खाडीमध्ये, तर त्यावेळेस छोट्या छोट्या बोटी, तो म्हणजे अगदी स्पीड बोट्स असतील छोट्याशा, किंवा अगदी मासे मारायच्या सुद्धा बोटी त्यांनी वापरल्या.
आणि काही सुसायडल बोट्स वापरल्या, बॅटरी ऑपरेटेड मिसाईल्स जे कोस्टल लाईनला त्यांनी डिप्लॉय केली होती त्या वापरल्या, आणि ज्या तुमची वॉरशिप्स होती त्या स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये डिप्लॉय असलेली अमेरिकन नेव्हल कमांडची, त्यांच्यावर इतका भयंकर त्यांनी हल्ला चढवला. त्यांनी नाव दिलं होतं स्वार्म ऑफ अटॅक्स. स्वार्म म्हणजे तुम्ही अगदी त्या छोट्या छोट्या बोटी घेऊन, म्हणजे स्पीड बोट्स असतील, मासेमाराच्या बोटी असतील, ह्या अगदी 1000-2000च्या संख्येमध्ये अटॅक करतील. त्यावेळेस ते तुमच्या कोस्टल लाईनवरून बॅटरी ऑपरेटेड मिसाईल्स अटॅक करतील. आणि जेव्हा हा सगळा इतका भयंकर अटॅक, छोटा छोटा विखुरलेला अटॅक एकत्र येऊन तुमच्यावर अटॅक करतो, त्यावेळेस जगातली कुठलीही स्टेट ऑफ आर्ट, अगदी ॲडव्हान्स असलेली सुद्धा तुमची नॅव्हल शिप तिथे टिकू शकत नाही. आणि मग ॲज अ रिझल्ट हे सिम्युलेशन स्टडी जेव्हा चालू होता त्यावेळेस पहिल्या 2 दिवसातच अमेरिकेच्या 19 नॅव्हल शिप आणि 1 एअरक्राफ्ट कॅरियर हे त्यांनी बुडवून टाकलं सिम्युलेशन स्टडीमध्ये. अँड वेन दिस काइंड ऑफ द डॅमेजेस हॅपन्स, इट इज इक्विव्हलंट टू सॅक्रिफायसिंग युअर 20,000 अमेरिकन सोल्जर्स डिप्लॉयड इन दॅट रिजन. म्हणजे इतकं भयंकर नुकसान रेड आर्मीनी ब्ल्यू आर्मीचं केलं होतं. आणि 2.5 दिवसातच या सिम्युलेशन गेमचा रिझल्ट लागला आणि अत्यंत विचित्र पद्धतीने ब्ल्यू टीमला पराभव पत्करावा लागला. आणि हा पराभव पेंटागॉनला काही अपेक्षित नव्हता, कारण कोणीतरी इतक्या विचित्र पद्धतीने ह्या टॅक्टिक्स अंमलात आणेल आणि सगळं काही ॲडव्हान्स, सगळं काही टेक्नॉलॉजिकली सुपिरियर असताना सुद्धा तुम्ही अत्यंत अनपेक्षितरित्या ही युद्ध हराल, ही कल्पना सुद्धा पेंटागॉननं केली नव्हती. त्यामुळे त्यांनी काय केलं की पुन्हा हा गेम रिसेट करायला सांगितला आणि जनरल व्हॅन ड्रॅपरवर त्यांनी काही प्रतिबंध लावले की नाही, तुम्ही रडारचा वापर करा, तुम्ही हवाई हल्ले करा, जे त्यांनी कधीच केलं नव्हतं. कारण त्यांना माहीत होतं की तुमच्या पहिल्या काही तासातच तुमचे रडार डिसलोकेट होतील, तुमचे एअरफोर्स तुमची निकामी होणार आहे. पण त्यांनी जाणून बुजून हे असं करायला लावलं. आणि दुसरा रिसेट सिम्युलेशन गेममध्ये ब्लू टीमनी सहज रेड टीमवर विजय मिळवला. बट व्हॅन ड्रॅपरला हे आवडलं नाही आहे की यू कांट डिक्टेट द टर्म्स टू द ऑपोजिट एनिमीज, राईट. त्यामुळं ही रिझाईन्ड, ते तिथून निघून गेले, त्यांनी राजीनामा दिला. पण ही बाब चालत राहिली अमेरिकन एस्टॅब्लिशमेंटला, पेंटागॉनला, त्यांच्या वॉर मशिनरीजला, की आपण कितीही मिलिटरीली सुपिरियर असू, पण अनकन्व्हेन्शनल टेक्निक्स यूज करून, एक एसिमेट्रिक वॉर टॅक्टिक्स यूज करून अशा पद्धतीनं हे युद्ध लांबवता येऊ शकतं. हे युद्ध कदाचित जिंकताही येऊ शकतं. आणि याबाबत अमेरिकन थिंक टँकमध्ये याच्यावर बराच विचार खलबत झाली. आणि मिलिटरी हिस्टोरियन्स व्हॅन ड्रॅपर प्रॉब्लेमचा अजूनही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास करत असतात. तर कदाचित हीच टेक्निक आज इराण सध्याच्या युद्धामध्ये वापरत असावं किंवा आहेच. म्हणजे पूर्ण काही आपल्याकडे माहिती येत नाही आहे, पण जेवढी काय माहिती येते त्या पद्धतीनं एसिमेट्रिक वॉर टेक्निक्सच यूज केले जात आहेत. आणि कदाचित हे वापरूनच इराण तग धरू शकणार नाही, माहीत नाही आपल्याला काय होईल. पण सध्या तरी परिस्थिती अशी आहे. जेव्हा एक एक्स्ट्रीमली टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स, टेक्नॉलॉजिकली सुपिरियर पॉवर आणि रिसोर्सलेस तुमचा अपोनंट असतो, त्यावेळेस एसिमेट्रिक वॉर टेक्निक्स इज द ओनली ऑप्शन. आणि हे ऑप्शन वापरूनच तुमचा अशा पद्धतीच्या युद्धामध्ये निभाव लागतो किंवा तुम्ही कदाचित विजयही संपादन करू शकता. हेच हे व्हॅन ड्रॅपर प्रॉब्लेममधून किंवा मिलेनियम चॅलेंज 2 MC2 मधून अगदी स्पष्टपणे ही बाब उघड झाली होती. आणि अमेरिकन पेंटागॉनला सुद्धा या गोष्टीची कदाचित कल्पना असावी.